नमस्कार इतिहास मित्रांनो. आपल्या मराठ्यांच्या इतिहासातील अत्यंत सुप्रसिद्ध घटना म्हणजे शिवरायांची आणि अफजल खानाची प्रतापगडाजवळ झालेली भेट. या भेटीवेळी खानाने शिवरायांना मिठीत घट्ट जखडून शिवरायांच्या कुशीत कट्यारीचा वार केला आणि त्यानंतर तत्काळ शिवरायांनी बिचवा आणि वाघनखांनी खानाचे पोट फाडून त्याची आतडी बाहेर काढली. हा सर्व थरारक प्रसंग आपणा सर्वांना माहिती आहेच. पण प्रत्यक्ष भेटीमध्ये मिठी मारण्यापूर्वी शिवराय, अफजल खान आणि कृष्णाजी भास्कर यांच्यात काय बोलाचाली झाली आणि अफजल खानाचे मरतानाचे शेवटचे शब्द काय होते हे मात्र फारसे प्रसिद्ध नाही. तर आजच्या या भागात आपण शामियान्यामध्ये झालेली बोलाचालींची खडाजंगी सविस्तरपणे जाणून घेऊयात. शिवराय प्रतापगडावर असताना अफजल खान वाईला आला. खानाने थेट हल्ला न करता त्याचा वकील कृष्णाजी भास्कर याला शिवरायांच्याकडे पाठवले. मग शिवरायांनी त्यांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांना खानाकडे पाठवले. दोन्ही बाजूच्या या वकिलांच्या मार्फत झालेल्या बोलण्यानुसार खानाने प्रतापगडापाशी शिवरायांची भेट घेण्याचे मान्य केले व भेटीचा दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659. या दिवशी भेटीच्या प्रसंगी शिवराय व खान एकमेकांसमोर आले. त्यावेळी शामियान्यात काय घडले याचे वर्णन समकालीन बखरी ग्रंथ व पोवाडे यातून नमूद झालेले आहे. यामध्ये शिवरायांचे मंत्री दत्ताजी त्रिमल वाकेनवीस यांनी लिहिलेली 91 कलमी बखर, शिवरायांचे राजकवी परमानंद यांनी खुद्द शिवरायांच्याच आज्ञेने लिहिलेला शिवभारत हा संस्कृत ग्रंथ, फतनजी शाहिराचा वीरमाल शिवाजीचा या नावाचा पोवाडा आणि अज्ञानदास शाहिराचा अफजलवदाचा पोवाडा हे सर्व समकालीन असल्याने महत्त्वाचे आहेत. या सर्व बखरी ग्रंथ व पोवाड्यातील मजकुराचा एकमेकांशी नीट मेळ घातला की शिवराय अफजल भेटीवेळी मिठी मारण्यापूर्वी त्यांच्यात काय बोलाचाली झाली आणि खानाचे मृत्यूपूर्वीचे शब्द काय होते हे समजते. शिवराय व अफजल खान यांची ही भेट म्हणजे एक अत्यंत तणावपूर्ण, हाय व्होल्टेज, सुपर सिरियस असा प्रसंग होता. तसाच तो अत्यंत महत्त्वपूर्ण असा राजकारणी मुत्सद्देगिरीचा, डावपेचांचा आणि कुरघोडी करणाऱ्या सवाल जबाबांचा देखील प्रसंग असल्याने यावेळी झालेली बोलाचाली ही देखील ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची अशीच आहे. खान भेटीच्या शामियान्यात आधीच येऊन बसला होता. खानासोबत त्याचा वकील कृष्णाजी भास्कर हा शामियान्यातच होता. शिवराय प्रतापगडावरून उतरले आणि भेटीच्या शामियान्याकडे निघाले. शिवरायांच्या सोबत त्यांचे वकील पंताजी गोपीनाथ हे होते. शिवराय शामियान्यात दाखल होऊन खानासमोर आले आणि या अतिउच्च दबावाच्या तणावपूर्ण आणि थरारक अशा प्रसंगाला सुरुवात झाली. खानाच्या समोर येताच शिवरायांनी त्यांचे वकील पंताजी गोपीनाथांना 3 वेळा विचारले, खान हेच का? पंतांनी 3ही वेळा उत्तर दिले, हो हेच. यानंतर खानाने त्याचा वकील कृष्णाजी भास्कराला विचारले, शिवाजीराजे हेच का? त्यावर कृष्णाजी भास्कराने 3 वेळा उत्तर दिले, हो हेच. ही भेट होण्याआधी पंताजी गोपीनाथ बोलणी करण्यास खानाकडे गेलेले होते. तसाच कृष्णाजी भास्कर सुद्धा शिवरायांच्याकडे येऊन गेला होता. पंताजी गोपीनाथांनी खानाला तर कृष्णाजी भास्कराने शिवरायांना पाहिलेले होते. पण शिवराय व खान याआधी कधीही भेटलेले नसल्याने त्यांनी एकमेकांना पाहिलेले नव्हते. म्हणूनच भेटीवेळी शिवरायांनी व खानाने वरीलप्रमाणे प्रश्न विचारून आपापली खात्री करून घेतली होती. हे ओळख करून देण्याचे बोलणे संपताच अफजल खान शिवरायांना म्हणाला, अरे फुकट युद्धाचा उत्साह धरणाऱ्या आणि अत्यंत स्वैरवर्तन करणाऱ्या, तू नीतिमार्ग सोडून वाईट चुकीचा मार्ग का धरतोस? तू आदिलशाहीची, कुतुबशाहीची किंवा महाबलवान दिल्लीपतीची सुद्धा सेवा करीत नाहीस, त्यांना मानित नाहीस आणि स्वतःबद्दल मनात गर्व बाळगतोस. म्हणून मी आज तुला उद्धटाला शिक्षा करण्यासाठी आलो आहे. पातशाही उमराव असून किल्ले घेता, मुलूक मारता, खजिना लुटता, हे काय आहे? तुझे हे गड मला देऊन टाक, लोभीपणा सोड आणि मला शरण ये. यावर शिवराय म्हणाले, हो किल्लेकोट मीच घेतले. आदिलशाहीचा खजिना मोगल लुटून नेत होते, तोच खजिना मी लुटला व त्यातूनच हे किल्ले बांधले आहेत. आता खान म्हणाला, आमचे किल्ले घेतले आहेत ते आमच्या हवाली करणे. आदिलशहाने तुम्हाला बोलावले आहे. मी तुला स्वतः हाताला धरून विजापूरला नेऊन अलीशहा समोर तुझे डोके तुला झुकवायला लावीन आणि
त्या आदिलशहाला विनंती करून तुला पुन्हा अतिशय मोठे वैभव मिळवून देईन. यावर शिवरायांनी प्रतिप्रश्न विचारला. ते म्हणाले, पातशाही म्हणजे आदिलशहाचा परवाना कोठे आहे? मी जर गड पातशहाला दिले तर तो आम्हाला काय देईल? तुमच्यापाशी तसे फरमान असेल तर मला पाहू द्या. ते दाखवल्यावर आज्ञाधारकपणे वागता येईल. आता यावेळी खानाचा वकील कृष्णाजी भास्कर मध्ये पडला आणि म्हणाला, पातशहाचे फरमान काय करायचे आहे? खानाचा हात डोक्यावर ठेवून घे. तू खानाला शरण जा. डोके पोटात घालून वैर व अपराधाची माफी मागून घे. कृष्णाजी भास्कराचे हे बोलणे ऐकून शिवराय उत्तरले, खान व आम्ही दोघेही पातशहाचे सरदार आहोत. हे तुम्ही काय बोलताय वकील? जर आदिलशहाचे फरमान असेल तर मला दाखवा, तरच मी गड आणि मुलूक देईन. यावर कृष्णाजी भास्कर पुन्हा म्हणाला, तुमच्या मनातले भाव दूर करा. मनातील कपट टाकून देऊन तुम्ही खानाला भेटावे. शिवरायांनी यावर उत्तर दिले, खान तर आदिलशाही नोकर आहेत. ते आम्हाला माफ का करतील? असू दे. तरीही तुम्ही म्हणता आहात तर आम्ही खानाचे पोटात डोई घालतो. त्यांनी अपराध माफ करावे. यावर खान बोलला, अरे शहाजी राजाच्या मुला, आपली शहाणपणाची घमेंड सोडून तुझा हात माझ्या हातात दे. ये, मला आलिंगन दे. हे वाक्य बोलून खानाने शिवरायांना मिठीत जकडून त्यांची मान आपल्या काखेत दाबून धरली. खानाने असा दगा करून कटारीचा वार करता शिवरायांनी, हा वार तुला करतो बघ, तो घे, ठेव मला धरून, असे बोलून हातातील छोट्या तलवारीने म्हणजे बिचव्याने आणि वाघनखांनी खानाचे पोट फाडले. हा घाव होताच खान वेदनेने किंचाळून ओरडला, लव्हा लव्हा म्हणजे तलवार, तलवार म्हणजेच तलवार द्या, तलवार द्या मला. पण आपल्या पोटातील आतडी बाहेर पडू लागली आहेत हे पाहताच ती आतडी दोन्ही हातांनी सावरत खान कृष्णाजी भास्कराला ओरडून म्हणाला, याने मला मारले, या शत्रूला तत्काळ ठार मारा. हे होते खानाचे मृत्यूपूर्वीचे शेवटचे शब्द. यानंतर शामियानाबाहेर जाऊन पळून जायचा प्रयत्न करणाऱ्या अफजल खानाचे मुंडके संभाजी कावजींनी छाटले आणि अफजल खान संपला. अफजल खान आणि कृष्णाजी भास्कराबरोबर झालेल्या शिवरायांच्या बोलाचालीच्या खडाजंगीतील महत्वाचा मुद्दा म्हणजे शिवराय गड किल्ले द्यायला तयार आहेत, पण आदिलशहाचे शिक्क्यासह फरमान पाहिल्यावरच. खानाने असे काही फरमान आणलेलेच नव्हते. तो तर शिवरायांना कैद करून नेण्याची जाहीर घोषणाच करून आला होता. शिवरायांनी नेमके फरमानच मागितल्यावर खानाची बोलती बंद झाली आणि मग खानाचा वकील कृष्णाजी भास्कर मध्ये पडला. दुसरा मुद्दा, या सर्व बोलाचालीत खान आणि कृष्णाजी भास्कर बहुतेक वेळा शिवरायांना अरे तुरेच्या एकेरी भाषेत बोलत आहेत, तर शिवराय मात्र अहोजाहोच्या आदरार्थी भाषेत खानाशी आणि कृष्णाजी भास्कराशी बोलत आहेत. का? तर आपल्या अपराधाची जाणीव झाल्याने आपण दबावाखाली आहोत आणि आपली तह करण्याची खरोखरच इच्छा आहे. आपण घाबरलो आहोत असे खानाला वाटावे व तो गाफील राहावा म्हणून. हा होता शिवरायांचा एक मानसिक डावपेच. शेवटचा आणि तिसरा मुद्दा सुद्धा महत्वाचा आहे. या सर्व प्रसंगात खानाच्या वकिलाने म्हणजे कृष्णाजी भास्कराने 2 वेळा शिवरायांना खानाला मिठी मारण्याचा आग्रह केला होता, हे लक्षात ठेवण्यासारखे आहे. मिठी पडल्याशिवाय खान शिवरायांना घट्ट जखडून त्यांच्यावर कट्यारीचा वार करू शकणार नव्हता. म्हणूनच होता हा कृष्णाजी भास्कराचा 2दा केलेला आग्रह. तर मित्रांनो, अशी ही खान व शिवराय यांच्यातील भेटीच्या शामियान्यात झालेली बोलाचालीची खडाजंगी आणि खानाचे मरण्यापूर्वीचे शेवटचे शब्द, याने मला मारले, या शत्रूला तत्काळ ठार मारा. मित्रांनो, व्हिडिओ पाहून झाला की एकदा डोळे मिटून हे सर्व संभाषण पुन्हा एकदा ऐका. यातील खाचाखोचा खरोखरच अत्यंत भारी आहेत. व्हिडिओवरील माहिती नवीन वाटली असेल, आवडली असेल तर या व्हिडिओची लिंक तुमच्या परिचितांना जरूर शेअर करा. व्हिडिओवरती लाईक आणि कमेंट करा. त्याचबरोबर तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.